नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूबर चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 10 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदभरती 2026च्या ग्राम महसूल अधिकारी व इतर संवर्गांसाठी परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला PYQ स्वरूपाचे व त्यासोबतच एक्सपेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे प्रश्न जे आहे आपण या ठिकाणी सोडवत आहोत. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण का प्रत्येक व्हिडिओ आपला चॅनलवरचा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून जो की अतिशय महत्त्वपूर्ण असणारा असेल. आता बरेच विद्यार्थी आपले असे आहेत जे की सरळ सेवेची तयारी करतात, त्यांना MPSC कंबाईनचा जो काही नॉलेज जो की बऱ्यापैकी नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी विशेषतः आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, कारण का सरळ सेवा आणि कंबाईन परीक्षांमध्ये खूप मोठा अंतर असतो. बरेच विद्यार्थी जे आहे सरळ सेवेच्या पद्धतीने अभ्यास करत आहेत, परंतु त्यांना पुढे जाऊन कंबाईन मध्ये प्री आणि मेन्सची जी आहे जी की तयारी करावी लागणारी आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण रेग्युलरली IMP स्वरूपाचे क्वेश्चन व त्यासोबतच लाईव्ह सिरीज देखील आपण या ठिकाणी कंडक्ट करत आहोत, जेणेकरून तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स, ज्यामध्ये प्री मध्ये काय विचारलं जातं आणि मेन्स मध्ये काय विचारलं जातं याचं आपण परिपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत. त्यासोबतच PYQ स्वरूपाचे देखील प्रश्न पाहत असल्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात याचा देखील अभ्यास देखील तुम्हाला करायला या ठिकाणी मिळणारा आहे मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओचा 10 आहे, ज्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ताचे आपण यामध्ये प्रश्न सोडवणार आहोत. तर हे प्रश्न PYQ बेस आहेत व त्यासोबत यामध्ये आपण एक्सपेक्टेड स्वरूपाचे देखील प्रश्न जे आहेत ते समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी 1 या ठिकाणी काय म्हणतो पहा. खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत, तर कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवतो? तर यापैकी कोणता पर्याय जो आहे, ही वेन आकृती जी दिलेली आहे यामध्ये जे आहे जो की अचूक पद्धतीने दर्शवतो? तर यामध्ये पहा, आपण पहिला पर्याय जो आहे यामध्ये ऑब्झर्व करू, जो की इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. तर यापैकी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे तिन्ही विषय एकाच एक संबंधित आहेत का? तिन्ही विषयी स्वतंत्र आहेत? कारण का या वर्तुळांच्या आधारे आपल्याला जे आहे थोडक्यामध्ये जे की सोडवायचं असतं. म्हणजे काय, हे वर्तुळ एकमेकाशी काही प्रमाणामध्ये संबंधित आहेत, त्याच प्रकारे पर्यायामध्ये देखील आपण त्यांचा संबंधित पद्धतीने जे की शोधायचं असतो. आता काही वेळेस तुम्हाला असं वर्तुळ असतं, काही प्रश्नांमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे वर्तुळ दिलेले असतात, किंवा काही प्रश्नांमध्ये तुम्हाला फक्त पर्याय दिलेले असतात, त्यावरून देखील तुम्हाला वेन आकृती जी आहे ती ओळखायची असते. तर असे वेन आकृतीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि परीक्षेमध्ये 100% तुम्हाला या टॉपिकवरचा एक प्रश्न पाहायला मिळतो, म्हणजे मिळणारच असेल. तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे 3 कसे विषय आहेत? तर हे तिन्ही पण स्वतंत्र विषय आहेत. तर स्वतंत्र विषयासाठी आकृती कशी बनते, जे की 3 वेगवेगळ्या प्रकारचे जे की वर्तुळ बनतात. म्हणजे काय, यांचा एकमेकाशी कसल्याही प्रकारचा जो काही संबंध नाही. मग हे पर्याय होईल का? या ठिकाणी हा पर्याय होणारा नसेल, म्हणजे की पर्याय नंबर 1 आपण या ठिकाणी सोडून देऊ. त्यानंतरचा प्रश्न दुसरा पहा काय म्हणतो. भारत, आशिया, युरोप. तर भारत, आशिया, युरोपचा या वर्तुळाशी संबंध आहे का? तर यामध्ये नाही. कारण का, जर पाहिलं तर भारत हा कशामध्ये येतो, जे की आशिया खंड या प्रकारे. आशिया खंड आपण हा मोठा वर्तुळ मानू, आशिया खंडामध्ये भारत येतो, म्हणजेच काय, तर यामध्ये जे की भारत येणारा असेल. आणि युरोप काय आहे, तर युरोप हा एक वेगळा खंड आहे, म्हणजेच काय, तो या ठिकाणी स्वतंत्र वर्तुळ तयार करणारा असेल. मग हा देखील या आकृतीशी मिळती जुळती आहे का? तर ही देखील याचा जो की पर्याय आपल्याला होणारा नसेल. मग त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3 पाहू आपण, जे काय पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हा याच्याशी मिळता जुळता असेल का? तर फुले, सुवासिक, पांढरा या ठिकाणी आहे. तर यामध्ये पहा, काही फुले ही सुवासिक असू शकतात की नाही, म्हणून आपण या ठिकाणी जे काय आपण एक वर्तुळ मारून घेऊ की काही फुले हे सुवासिक असू शकतात आणि काही फुले पांढरी असू शकतात, काही फुले पांढरे पण असू शकतात ना. मग या ठिकाणी आपण जे आहे जे की अजून एक वर्तुळ मारून घेऊ, म्हणजेच काय, तर काही फुले सुवासिक असू शकतात, काही फुले पांढरे असू शकतात, काही फुले पिवळे वगैरे असं असतात ना कलरचे, त्या प्रकारे काही फुले हे पांढरे पण असू शकतात. तसेच काही वस्तू या पांढऱ्या आणि फुले जे की असू शकतात, म्हणजे की काही सुवासिक वस्तू या पांढऱ्या आणि ही फुले असू शकतात. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे की काही मध्ये यामध्ये जो की अजून एक वर्तुळ जो की काही प्रमाणामध्ये याला चुटकून जो की बनणारा असेल, जे की आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. यामध्ये जर आपण याला जे आहे जे की फुले मानलं आणि दुसऱ्याला जे आहे आपण या ठिकाणी पांढरे फुले, याला सुवासिक फुले आपण मानलं, याला पांढरे फुले मानलं,
तर यामध्ये हे जो वर्तुळ आहे हे वर्तुळ की दोन्हींनाही या ठिकाणी जे आहे ते जोडून ठेवणार आहे, म्हणजे की काही वस्तू पण पांढऱ्या असतात, काही फुले सुवासिक असतात, या प्रकारे ही जी आहे वर्तुळाची रेषा यामध्ये बनणारी असेल. म्हणजेच काय, तर पर्याय नंबर जे की 3 याचं जे आहे ते अचूक उत्तर होणार असेल. पर्याय नंबर 4 हे देखील यामध्ये बसणार नसेल, हे देखील या प्रकारे जे प्रश्न पर्याय आपला जो काय ऑप्शन 2 प्रमाणे जो की बनणारा असेल. म्हणजेच काय, तर अचूक उत्तर आपलं जे आहे पर्याय नंबर जे की 3 या ठिकाणी होणार असेल. फुले, सुवासिक आणि पांढरा या प्रकारे याचं उत्तर जे की होणार असेल. आणि मित्रांनो, तुम्हाला बेन आकृतीवरचा एकतरी प्रश्न 100% परीक्षेमध्ये पाहायला मिळणार असेल. त्यामुळे तुम्हाला प्री एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे जर गुण मिळून जर मेन्ससाठी क्वालिफाय व्हायचं असेल तर जे काही बारीक बारीक गोष्टी असतात, बारीक बारीक स्वरूपाचे प्रश्न असतात, त्यापासून तुम्हालाच पुढे जायचं असतं. जे विद्यार्थी सरळ सेवेमधून आता डायरेक्टली इकडे कंबाईनकडे वळत आहेत त्यांच्यासाठी आपण स्पेशली एक टेस्ट सिरीजची बॅच आपण जे आहे ते लॉन्च केलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स आपण सर्व काही प्रीची तयारीसाठी टेस्ट सिरीज आपण बनवून ठेवली आहे, ज्यामध्ये एमपीएससीचा जो ग्रुप सीचा पेपर फॉर्मॅट आहे त्या पोपट फॉर्मॅटनुसार आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी टेस्ट बनवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे त्यांनी डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप सेलरशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मिळू शकतात, किंवा तुम्ही जे मित्रांनो आपल्या ॲपमध्ये जाऊन देखील त्या ठिकाणी जे टेस्ट सिरीजची बॅच आहे एनरोल करू शकता. जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहेत किंवा इतर संवर्गाची तयारी करत आहेत आणि त्यांनी फर्स्ट टाइम ही संपूर्ण असेल तर नक्की प्रीची एक्झाम क्रॅक करण्यासाठी आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही बेसिक टू ॲडव्हान्स लेवलची आपण प्रश्नांची तयारी करून त्यामध्ये ठेवलेली आहे. त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी काय म्हणतो पहा. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या असेल. या ठिकाणी जी काही कोणती या ठिकाणी जी आहे त्या वर्तुळाची त्रिज्या या ठिकाणी विचारलेली आहे आपल्याला. तर वर्तुळाची त्रिज्या, तर यासाठी प्रश्नांसाठी आपल्याला थोडक्यामध्ये काही सूत्र माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर सूत्र काय आहे यामध्ये पहा. पहिलं सूत्र काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी काय विचारलेलं आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे, तर जे काही बारीक बारीक सूत्र आहेत ते देखील तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ याचं सूत्र काय आहे, पाया इंटू आर स्क्वेअर, म्हणजे की आर त्रिज्येचा वर्ग या ठिकाणी, आर रेडियस म्हणतात त्याला, तर रेडियसचा या ठिकाणी आरचा वर्ग या ठिकाणी होणारा असेल. त्यानंतर समोर काय म्हटलेलं आहे की त्याच वर्तुळाचा परिघ, तर परिघाचं सूत्र, पुन्हा मग परिघाचं सूत्र हे देखील इम्पॉर्टंट आहे. तर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे, 2 गुणाकारामध्ये पाया, पुन्हा मग गुणाकार या ठिकाणी परत गुणाकार, पुन्हा मग आरचा वर्ग वगैरे सोडणे, तर आरला हे आर, तर 2 गुणाकारात पाया आणि आर हे जे आहे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे. तर पुन्हा मग काय आपल्याला समोर काय अट दिलेली आहे की सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. तर या ठिकाणी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी क्षेत्रफळ बरोबर परिघ बरोबर क्ष, तर क्षच्या आपल्याला जे आहे ते शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपण दोन्ही सूत्र मांडून घेतलेले आहेत. दोन्ही सूत्र आपण मांडून घेऊ. पाया आरचा वर्ग 2 गुणाकारामध्ये पाया गुणाकारामध्ये आर. तर या ठिकाणी दोन्ही बाजूचं आपण पाया आणि आर जर रद्द केल्यास काय उरते आपल्याला, या ठिकाणी पाया हा रद्द केला आपण, पुन्हा मग आर देखील रद्द केला. आरचा स्क्वेअर असल्यामुळे काय उरल, तर आर बरोबर 2 या ठिकाणी उडणारा असेल. म्हणजेच काय, या ठिकाणी त्या वर्तुळाची त्रिज्या काय होणार असेल, तर वर्तुळाची त्रिज्या जी आहे थोडक्यामध्ये जे की 2 जे की येणारी असेल. तर 2 सेंटीमीटर हे जे आहे त्या वर्तुळाची त्रिज्या असणारी असेल. तर काही प्रश्न तुम्हाला सूत्रांच्या आधारे देखील सोडावे लागतात आणि काही सूत्र देखील इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. तर हे सूत्र तुम्ही नोट डाऊन करून घ्या. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाया इंटू आरचा स्क्वेअर, आरचा वर्ग, त्यानंतर वर्तुळ परिघाचं सूत्र 2 गुणाकारात पाया गुणाकारामध्ये आर, हे जे आहे 2 सूत्र IMP सूत्र आहेत. तर हे सूत्रानुसारच आपण हे प्रश्न सोडवलेला आहे. तर काय निघालेलं आहे, तर 2 सेंटीमीटर एवढं जे आहे ते निघालेलं आहे. त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न तिसरा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती. तर त्या प्रत्येक शर्टाची या ठिकाणी आपल्याला जे आहे खरेदी किंमत या ठिकाणी सांगायची आहे. तर यासाठी देखील आपल्याला जो रफ वर्कसाठी कागद असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो या ठिकाणी. तर प्रथमतः तर आपल्याला एकूण विक्री किंमत किती आहे या ठिकाणी दिलेली आहे ती मांडून घ्यायची आहे. एकूण विक्री किंमत किती आहे, 2340 रुपये, जे की आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तोटा म्हटलेला आहे. तोटा किती आहे, तर या ठिकाणी 60 रुपयाचा तोटा आहे. तर या ठिकाणी पहा, जे की विकल्यास 60 रुपये तोटा झाला म्हटलं आहे, तर या ठिकाणी
तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर खरेदी किंमत काढण्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो, तर या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर काय वापरतो, तर विक्री किंमत अधिक तोटा, हे जे आहे याचं जे की खरेदी किंमत काढण्याचं थोडक्यात सूत्र आहे. तर या ठिकाणी खरेदी किंमत मध्ये आपण खरेदी किंमत किती आहे, तर 2340 प्लस या ठिकाणी जे की 60 रुपये तोटा, तर किती झाला, जे की 2400 रुपये हे निघालेलं आहे. परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे की प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती, तर प्रत्येक म्हणजे की एका शर्टाची किंमत आपल्याला शेवटी शोधायची आहे. हे टोटल झालं. तर आता आपल्याला फक्त एका शर्टाची काढायची आहे. तर एका शर्टाची काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, एका शर्टाची खरेदी किंमत बरोबर एकूण खरेदी किंमत पुन्हा भागाकारामध्ये काय येईल, तर एकूण शर्ट या प्रकारे जे की येणारं असेल. मग आपण याची मांडणी करू. 2400 डिवाइड या ठिकाणी 15 या ठिकाणी आहेत, कारण का किती आहेत एकूण शर्ट, तर 15 शर्ट आहेत. त्यामुळे आपण 2400 डिवाइड 15 या ठिकाणी करू. तर मग किती येतं या ठिकाणी जर पाहिलं तर 00 वर पुन्हा 160 रुपये, तर 160 रुपये या ठिकाणी जे आहे जे की येणारं असेल. म्हणजेच काय, तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती, तर 160 रुपये जे की येणारी असेल, जे की पर्याय नंबर आपल्याला 2 मध्ये जे आहे ते पाहायला मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि त्याचा सोडवा तुम्हाला अशा प्रकारे विविध पद्धतीने जे आहे ते सोडवायचे असतात. परंतु तुमची जर याच्यावर रोजच्या रोज प्रॅक्टिस होत असेल, तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न रोजच्या रोज सोडवत असाल, दररोज तुम्ही याच्यावर संपूर्ण काही आकलन करत असाल, तर 100% तुम्हाला परीक्षेमध्ये हे प्रश्न कसल्याही प्रकारचे अवघड वाटणारे नाहीत. तर तुम्ही अचूक पद्धतीने त्या ठिकाणी सोडवू शकता, अचूक पद्धतीने त्याचं अचूक उत्तर जे देखील काढू शकता मित्रांनो. तर 160 रुपये याचं जे आहे जे की उत्तर या ठिकाणी निघणारं असेल. त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय म्हणतो पहा, की एका माणसाने बँकेकडून दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतलं. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेली कर्जाची रक्कम किती, तर घेतलेल्या कर्जाची रक्कम किती आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. जरी प्रश्न मोठा वाटला तरी सोडवण्यासाठी हा अतिशय सोपा प्रश्न आहे. त्यामध्ये आपल्याला प्रथमतः तर संपूर्ण जी माहिती दिलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र जे आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, P × R × N डिवाइड जे काही 100, म्हणजे की मुद्दल गुणिले दर गुणिले काळ पुन्हा भागाकारामध्ये 100, हे आपलं काय आहे, तर सरळ व्याजाचं सूत्र आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे पहा, व्याज किती आहे या ठिकाणी दिलेला 5400. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी व्याज लिहून घेऊ. व्याज बरोबर 5400 म्हणजे की 5400 रुपये, 5400 रुपये आपल्याला इथं व्याज आहे. दर किती दिलेला आहे, दर जो की या ठिकाणी 12% दिलेला आहे, तर 12 आपण लिहून घेऊ 12%. त्यानंतर काळ जो काही वेळ या ठिकाणी दिलेला आहे, मुदत किती आहे, तर 3 वर्ष, तर या ठिकाणी 3 वर्ष दिलेलं आहे. मग आता आपण काय करू, जो सूत्र आहे आपण सूत्रामध्ये किंमत या ठिकाणी ठेवून घेऊ. तर सरळ व्याज आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे. या ठिकाणी सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज हा 5400चा सरळ व्याज आहे बरोबर, कारण का सरळ व्याज बाहेर येईल. तर यामध्ये आपल्याला मुद्दल माहिती आहे का, तर मुद्दल माहिती नाही. त्यानंतर काळ माहिती आहे, हो, जे काय पर्सेंटेज दर माहिती आहे, त्यानंतर काळ माहिती आहे. पुन्हा मग 100ला 100 या ठिकाणी येणारं असेल. मग या ठिकाणी आपण या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येईल, P बरोबर म्हणजे की मुद्दल बरोबर 12 36 होणार असेल, 36ला 36 पुन्हा मग 100ला 100, बाहेर सरळ व्याज तसाच राहणारा असेल. मग आपण या मुद्दलला काय करू, बाहेर आणू, मुद्दलला बाहेर आणू आणि सरळ व्याजला आत घेऊ. म्हणजेच काय, तर या ठिकाणी व्यस्त प्रमाणीकरण होणार असेल. कसं, तर 5400 वर जाईल, ज्यामध्ये 100 पण वर जाईल आणि जी वरची संख्या आहे ती खाली होणारी असेल, व्यस्तानुपात या ठिकाणी होणारा असेल. मग आपल्याला यांचा जे आहे ते गुणाकार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. तर यांचा जो काही भागाकार पद्धतीमध्ये भागाकार होतो तो या ठिकाणी करून घेऊन आपण त्याला जे आहे त्या डिवायडेशन करणार आहोत. तर 36 आपण जे 54चा भाग दिला तर किती होतं, तर या ठिकाणी जे काही 150 या ठिकाणी येतं आणि गुणाकारामध्ये 100ला 100 जे आहे ते मिळतात. तर या दोघांचा आपण जर गुणाकार केला तर 150 गुणिले 100 किती होतात, जे की 15,000 रुपये. तर 15,000 रुपये हे जे आहे या ठिकाणी जे काय निघणार असेल, तर 15,000 रुपये हे एकूण कर्जाची जी की रक्कम जी की होणारी असेल. 15,000 रुपये आपल्याला पर्यायामध्ये दिसतं का, तर 15,000 रुपये आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये जे की पाहायला मिळणार असेल. तर मित्रांनो, प्रश्न हे सोपेच असतात, फक्त ते आपल्याला आधी सुरुवातीला समजून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. इथं पाहू शकता तुम्ही किती मोठा आपल्याला प्रश्न वाटत आहे आणि आपण जेव्हा याला किमतीमध्ये बसवलं
प्रॉपर आपल्या सूत्रामध्ये किमतीमध्ये बसवल्या त्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते परिपूर्ण मिळालेलं आहे. फक्त गोंधळून टाकण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ जावा या दृष्टिकोनातून असं प्रश्नाला लांबचडक जे आहे ते जे की बनवून तुम्हाला जे विचारत असतात. प्रश्न शॉर्टमध्ये घेतला तर आपण डायरेक्टली या ठिकाणी कर्जाची रक्कम किती आहे किंवा मुद्दल किती आहे काढा असं देखील आलं असतं, परंतु या ठिकाणी त्याने घेतलेली कर्जाची रक्कम असं म्हणून जे आहे आपण सरळ सेवेचे विद्यार्थी कन्फ्यूज व्हावं या दृष्टिकोनातून ते जे आहे थोडक्यात प्रश्न जे आहे ते आपल्याला लांबून विचारलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणारं असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या MPSC तलाठी पदभरती 2026च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये जाऊन संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत व त्यासोबतच जो MPSCचा नवीन पॅटर्न आहे त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काही मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंगमध्ये पेपर सोडणं अवघड होतं, तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही PYQ क्वेश्चन पेपर व त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहजरित्या जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले यूट्यूब सिरीजचे किंवा यूट्यूब क्लासेसचे PDF आहेत, ईबुक्स आहेत, नोट्स आहेत ते संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मित्रांनो आपण मोफतमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर या जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच इन्स्टॉल केली नसेल तर मित्रांनो करून घ्या. ज्यांना PDF टेस्ट सिरीज प्लस OMR शीट हवा असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली त्यांची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणचे सर्व PDFs घ्या, त्याचे प्रिंटआउट काढून घ्या आणि तुम्ही चांगल्या उत्तम तयारीला लागा. सर्व आपले टेस्ट रेग्युलरली सोडवत चला. आणि जे सरळ सेवेचे विद्यार्थी स्पेशली आहेत त्यांच्यासाठी देखील आपण जे चालू घडामोडीची सिरीज आहे ते सरळ सेवा प्लस कंबाईन दोन्हीसाठी कामाची असणार असेल, कारण का चालू घडामोडी हा सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्या संदर्भात देखील कमेंट्स होते. तर ज्यांना ज्यांना संपूर्ण काही हवा असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या सेलरला मेसेज करा. ज्यांना ऑनलाईन पद्धतीने टेस्ट हवे असेल त्यांनी ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपमध्ये देखील तुम्हाला टेस्ट आपले मिळणारे असतील. त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न जो काय म्हणतो पहा. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? तर त्याची 2 वर्षानंतरची किंमत आपल्याला या ठिकाणी जे काही ते काढायची आहे. तर प्रश्न हा देखील सोपाच आहे, परंतु काही बाबतीमध्ये हा प्रश्न आपल्याला जो की पाहता क्षणीच अवघड वाटणारा असेल, परंतु हा देखील प्रश्न तेवढाच आहे मित्रांनो. तर यामध्ये सुरुवातीला काय म्हटलेलं आहे टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊ. यंत्राची जी किंमत आहे दरवर्षी काय दरवर्षी 5% कमी होते म्हटलेलं आहे, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत होईल दर वर्षानं जे की 2 वर्षानंतरचे. तर हा एक घट चक्रवाढ पद्धतीने आपल्याला जे आहे दरवर्षीच्या उर्वरित किमतीवर या ठिकाणी काढावायचा असतो. तर प्रथमतः आपण याची संपूर्ण जे आहे सविस्तरपणे मांडणी करून घेऊ, त्यानंतर आपण हे काढू. तर जे सुरुवातीची किंमत आहे किती आहे? सुरुवातीची किंमत किती आहे? 16,000 रुपये, राईट? 16,000 रुपये. तर जे पहिला वर्ष आहे पहिल्या वर्षातील घट किती आहे? जे की 5% एवढा आहे, राईट? पहिल्या वर्षातील घट 5% म्हणजेच काय काय होणार असेल तर या ठिकाणी 16,000 गुणिले 5 डिवाइड 100, कारण का पर्सेंटेज आलं आहे टक्क्यामध्ये म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर मग आपण याचं समजा जर आपण व्यवस्थितपणे गुणाकार भागाकार पद्धत करून घेतली तर किती येतात? जे की 800, राईट? 800 रुपये. आता 800 हे जे आहे जे की 5% पहिल्या वर्षातील घटीनंतर आहे. मग यानंतर पहिल्या वर्षानंतरची शिल्क किंमत किती राहील? पहिल्या वर्षानंतरची शिल्क किंमत तर 16,000, त्यामधून आपण किती काढू? जे की 800. मग किती राहणार असेल? जे की
15,200 रुपये एवढं जे आहे जे की राहणारं असेल. हे झालं पहिल्या वर्षातील. मग आपण दुसऱ्या वर्षातील पाहू. लगेच आपल्याला दुसऱ्या वर्षातील दुसऱ्या वर्षातील घट देखील किती आहे तर 5% एवढीच आहे. परंतु आपल्याला 16,000मधून घट काढायची नाही. आता आपल्याला 5% घट ही पहिल्या वर्षानंतर उरलेल्या जे की 15,200 रुपयावर जे की होणारी असेल. मग काय आपण सेम त्या ठिकाणी वर जसं केलं होतं तसं करू आपण. 15,200 गुणाकारामध्ये 5/100 या ठिकाणी मग 0 या ठिकाणी कट होणार असेल. किती होईल जे की 760 रुपये जे की या ठिकाणी येणार असेल. तर 760 रुपये हे जे आहे जे की येतील. मग दुसऱ्या वर्षाच्या अंतिम किमतीमध्ये म्हणजे ज्या प्रकारे आपण 16,000मधून 800 मायनस केलं त्या प्रकारेच आपण 15,200 मधून जे आहे किती मायनस करू 760 मायनस करू. मग किती होणार असेल जे की 14,400 रुपये हे जे आहे या ठिकाणी थोडक्यामध्ये जे की होणार असेल. मग आता आपण जे काय यामध्ये सूत्रांचा वापर करू म्हणजेच काय तर 2 वर्षानंतर त्याची आपल्याला किंमत काढायची आहे. तर 2 वर्षानंतरची तर दरवर्षी जे काही दराने कमी होत आहे त्याच वर्षानंतरची आपल्याला किंमत या ठिकाणी शोधायची आहे. त्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो त्यासाठी वापरतो आपण जे आहे चक्रवाढ व्याजाचं सूत्र जे की या ठिकाणी वापरणार आहोत. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय यामध्ये पहा तर अंतिम किंमत या गणितीय नियमानुसार अंतिम किंमत P इंटू ब्रॅकेट 1 मायनस R100 पुन्हा मग जो की N या ठिकाणी येणार असेल. N म्हणजेच काय तर जी मुदत आहे त्या ठिकाणची जी की येणारी असेल यामध्ये. मग आपण याची मूळ किंमत जी काय किती आहे मूळ किंमत जी की 16,000 रुपये हे जे आहे ते मूळ किंमत होईल. जे R आहे घटीचा दर जो की किती आहे तर 5% तर 5% या ठिकाणी येणारा असेल. त्यानंतर कालावधी किती आहे 2 वर्षाचा तर तो या ठिकाणी येणारा असेल. म्हणजेच काय 16,000 ब्रॅकेट 1 मायनस 5 म्हणजेच काय जे काही घटीचा दर आहे तो या ठिकाणी आहे. पुन्हा मग 100ला 100 N म्हणजेच काय तर या ठिकाणी मुदत किती आहे तर 2 वर्षाची ही मुदत आहे म्हणून या ठिकाणी जे की कंसाच्या वर्गामध्ये ती येणारी असेल. मग काय आपल्याला याच्या नंतर याचा जो आहे तो सोडावा जो की करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी किती येईल पहा 16,000ला 16,000 या ठिकाणी येणारा असेल. पुन्हा मग गुणाकारामध्ये आणि याचं जर आपण समानुपाती केलं आणि 100% मधून 5 वजा केलं तर किती राहतात तर 95 डिवाइड 100ला 100 आणि जे काही मुदत आहे ती जशाच तशी असणारी असेल 95 या ठिकाणी जे काही होणार असेल. त्यानंतर आता पुढचा स्टेप याला आपण जर दोन्हीलाही भाग दिला तर कसा भाग जाईल पहा 16,000ला या ठिकाणी 16,000 राहील आणि या ठिकाणी पहा 19 पाचा 95 आणि 20 पाचा 100 म्हणजे की 5ने याला दोन्हीलाही निशेष भाग जातो. तर 19/20 या ठिकाणी आणि 19 जे की 20 येणार आहे. कारण का या ठिकाणी स्क्वेअरमध्ये त्याची आपण जो कालावधी आहे त्याचा वर्ग त्याप्रमाणे घेतलेला आहे म्हणून 19/20 या ठिकाणी येणार असेल. कारण का 95 आणि 100ला 5 जे की 19 पाचा आणि 20 पाचा त्यामुळे जे आहे या ठिकाणी 19 आणि 20 ज्याला तो निशेष भाग जातो त्यामुळे. मग या ठिकाणी परत आपल्याला याचा गुणाकार व्यवस्थितरित्या करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण यांचा गुणाकार खाला करून घेऊ. त्यानंतर 240 म्हणजे 400 या ठिकाणी पहा जर याला भाग दिला तर किती उरतात जे की 40 या ठिकाणी उरतात. परत 19ला 19 या ठिकाणी येणार असेल. तर मग पहा यामध्ये आता 19ला आपल्याला मिळालेलं आहे. मग आता आपण जर पाहिलं तर 19 जर याची वर्गवारी आपण करायला गेली तर 19चा वर्ग या ठिकाणी किती होतो पहा 19. तर 19चा जर आपण वर्ग केला तर किती आहे 19 या ठिकाणी जे काही 361 याचं होणारा असेल. मग 361 जे काही 361 गुणिले 40 जर आपण केलं तर किती होतं जे की 14,440 रुपये. तर 14,440 रुपये हे याचा अंतिम जे की उत्तर होणार असेल जे पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला जे की पाहायला मिळतं. तर प्रश्नामध्ये जो काही याचा सोडावा जरी खूप मोठा असला तरी आपल्याला याची प्रॅक्टिस असेल तर आपण जे आहे याचं कमी वेळेमध्ये देखील उत्तर जे आहे ते शोधू शकतो. तर चक्रवाढ व्याजाचं सूत्र देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. चक्रवाढ व्याजाचं सूत्र हे देखील एक IMP सूत्र आहे मित्रांनो आपल्याला या परीक्षेमध्ये. त्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न पाहू जो की प्रश्न 6 या ठिकाणी काय म्हणतो पहा तर आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले तर सुरुवातीचा प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली. तर सुरुवातीचं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर प्रश्नामध्ये हे देखील थोडक्यामध्ये आपल्याला किचकट वाटणारा प्रश्न आहे परंतु हे देखील सोपंच आहे मित्रांनो. तर सुरुवातीला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा जी पहिली भाड्याची वाढ आहे ती किती टक्क्याने वाढली 20%ने. तर पहिली वाढ या ठिकाणी मी लिहून घेतो. पहिली वाढ बरोबर किती आहे तर 20%नी वाढ झालेली आहे. तर 20%नी वाढ झाली म्हणजेच काय तर 100 + 20 म्हणजे की
₹20 या ठिकाणी पहिली वाढ 20% वाढली म्हणलं की डायरेक्ट 100वर 20 करायचं, घट झालं म्हणलं की 100वरून डायरेक्ट मायनस करायचं बरं का, हे याच्यामधलं शॉर्ट आहे. त्यानंतर दुसरी वाढ पहा, दुसरी वाढ कितीनं झाली, पहिली वाढ 20% झाली, पुन्हा दुसरी वाढ जी आहे कितीनं झाली, दुसरी वाढ 10% झाली. म्हणजेच काय, तर याच्यावर अजून वाढ झाली जे काही 120चे 10% आपण जर केलं तर किती होतात, 120चे 10%, तर या ठिकाणी पहा जे की 12. म्हणजेच काय, तर 120 + 12 किती झाले, ₹132. 132 रुपयाची पुन्हा वाढ झाली. पुन्हा त्यानंतर तिसरी वाढ किती झाली, तिसरी वाढ किती आहे या ठिकाणी, जे की 25%. मग तिसरी वाढ आपण लिहून घेऊ, या ठिकाणी तिसरी वाढ काढू. तिसरी वाढ बरोबर किती होईल, तर या ठिकाणी आपण 132चे 25% केलं तर किती होतात, 132चे 25% केलं तर जे की 33 होतात. तर 132चे 25% केलं तर ₹33 होतात. तर या ठिकाणी अंतिम भाडं काय होईल मग, 132 + 33 म्हणजेच काय, तर जे की ₹165 हे जे आहे जे की याची तिसरी वाढ होणारी असेल. परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे, जे की एकूण यामध्ये म्हणलं की एकूण किती टक्क्याने जे काही वाढ झालेली आहे असं म्हटलेलं आहे. तर एकूण वाढ जे काही 165 या ठिकाणी 165 लिहून घेऊ, जे काही एकूण निघालेले आहे, आणि 165 मधून आपण काय करू, 100 वजा करू, जे काही मूळ या ठिकाणी आपल्याला आहे. तर 165 मधून 100 वजा केल्यास किती होते, जे की 65 एवढे जे आहे ते उरतात. म्हणजेच काय, तर 65% एवढी जे आहे जे की वाढ झालेली आहे. तर पर्याय नंबर आपल्याला 1 मध्ये पाहायला मिळते. तर प्रवाशामध्ये एकूण जे भाडे आहे ते किती टक्क्याने वाढलेलं आहे, तर 65% जे आहे ते वाढलेलं आहे, असं याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 7वा असा आहे, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला काही याचे अंदाज स्वरूप घेऊन आपल्याला जे आहे याचं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला काढावं लागणार असेल. तर अंदाज स्वरूप कसं घेऊ पहा, समजा यामध्ये जो 18व्या डाव्यापर्यंतची सरासरी आहे, 18व्या डाव्यापर्यंतची जी सरासरी आहे आपण काय करू, एक्स मानू. काय मानू, एक्स. आणि 18व्या डावातील जे धावा आहेत, धावा ते आपण काय मानू, 18x या ठिकाणी घेऊ. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की 19व्या डाव्यात 98 धावा केल्यावर नवीन सरासरी, त्याची नवीन सरासरी 4 ने वाढते असं म्हटलेलं आहे. तर मग आपण काय करू, या ठिकाणी 19व्या जे काही डावात 98 धावा केल्यानंतर जी नवीन सरासरी आहे ती कितीने, 4 ने वाढते. म्हणजेच काय, तर x + 4 या ठिकाणी जे की येणार असेल. मग याचं आपण जे आहे समीकरण या ठिकाणी मांडून घेऊ. तर समीकरण कसं बनणार असेल, मग या ठिकाणी पहा, 18x जे की 18व्या धाव्यापर्यंतच्या जे काही धावा आहेत त्या घेऊ. त्यानंतर 19व्या मधले किती धावा आहेत ते घेऊ, या ठिकाणी 98ला 98. मग त्यानंतर गुणा बरोबर 19व्या तो डाव होता त्यामधला, आणि प्लस जे काही नव्याने वाढणारे किती आहेत या ठिकाणी पहा, जे की 4 न वाढते, त्याची सरासरी 4 न वाढते. मग या ठिकाणी x + 4 आपण या ठिकाणी घेतलेलं ते या ठिकाणी असं समीकरण याचं असं बनणार असेल. मग आता आपण समीकरणानुसार संपूर्ण काय सोडून घेऊ. तर 18x + 98, पुन्हा मग या ठिकाणी याचा गुणाकार केला तर काय येईल, तर 19x प्लस या ठिकाणी येणार असेल, किती येईल, हे प्लस या मोठ्या संख्येत चिन्ह या ठिकाणी येईल. तर 19x + जे की 76, जे की 1976, त्यामुळे जे की येणार असेल. मग आपण x एका जागी करू, 18 या ठिकाणी जर x एका जागी केलं तर जे की 19x बाहेर येईल, या ठिकाणी बाहेर येऊन काय होईल, 19x वजा जे की या ठिकाणी 18x होणार असेल. त्यानंतर हे आतमध्ये जाऊन काय होईल, प्लसचं मायनस होईल, म्हणजे की 98 - 76. मग या ठिकाणी आपण या दोघांचा जर योग्य त्या पद्धतीने गुणाकार केला, याची वजाबाकी केली तर किती होते, जे काही या ठिकाणी पहा, तर 98 - 76 म्हणजे की 22 उरले. आणि त्यानंतर या ठिकाणी काय उरलं, तर फक्त x उरलं, काही नाही म्हणजे 1 असतं आपल्याला माहिती आहे, म्हणून x बरोबर या ठिकाणी 22 जे आहे ते उरलेलं आहे. तर 22x बरोबर हे आपल्याला 22 निघालेलं आहे. मग आपल्याला ही किंमत जे काही 19व्या डाव्यातील 98 धावा आहेत जी की नवीन सरासरी काढण्याची, तर ते काय आहे, तर x + 4 अशी आहे. म्हणजेच काय, तर x ची किंमत किती निघाली, 22. 22 + 4 म्हणजेच किती, जे की 22 + 4 म्हणजे 26 या ठिकाणी जे आहे जे की होणारी असेल. पर्याय नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय,
तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किंमत जे की 26 ही जी आहे ते होणारी असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे जी आहे ते काढावी लागतात. पर्याय नंबर याचं जे की 4 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. प्रश्न हे सोपे असतात मित्रांनो, फक्त तुमची प्रॅक्टिस नियमितपणे असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस जर नियमितपणे केलात तर तुम्हाला जे आहे त्याचं उत्तर अचूक पद्धतीनं काढता जे की येणार असेल. त्यानंतरचा प्रश्न जो की 8वा प्रश्न असा आहे पहा. काय म्हणतो, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? तर बुद्धिबळाचा जो पट असतो, बुद्धिबळाचा पट कसा असतो? तर बुद्धिबळाचा पट या प्रकारे असतो. तर हा या प्रकारे त्याचा पट असतो आणि त्यावर जे आहे चौरस किती असतात म्हटलेलं आहे. चौरस 1 2 3 4 5 7 असे जे आहे ते रेषा ओढलेल्या असतात, पण ते सर्वांकडून जे आहे जे की सामायिक रेषा असतात, सर्व बाजूने ते एकाच याच्यामध्ये असतात. तर ज्यामध्ये आपल्याला यामध्ये काय म्हटलं की चौरस, हे जे चौरशी भाग असतो त्यामधले आपल्याला चौरस शोधायचे असतात. तर अशा चौरसातील सर्व आकाराचे एकूण चौरस मोजण्यासाठी एक सूत्र आहे पहा. तर कोणतं सूत्र आहे यामध्ये पहा. तर एकूण जे चौरस असतात, जे काही असे उभे आडवे तुम्ही कसंही मोजा, ते फक्त 8 पर्यंतच असतात. मग याचे एकूण चौरस मोजण्यासाठी एक सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? तर यामध्ये पहा 1चा वर्ग प्लस 2चा वर्ग प्लस 3चा वर्ग असं तुम्हाला करत करत जे की 8च्या वर्गापर्यंत जायचं असतं. मग याची आपल्याला सिंपली या सर्वांची जी आहे जे की काउंटडाऊन बेरीज करायची असते. म्हणजे की या सर्वांची काढून काय किती होईल? 1चा वर्ग 1, 2चा वर्ग किती 4, 3चा वर्ग 9, पुन्हा मग 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 आणि 8चा 64. मग या आपल्याला सर्वांची बेरीज करायची. या सर्वांची बेरीज किती केलं तर 5 9 मग त्यानंतर किती येते? त्या सर्वांची बेरीज जे की 204 एवढी जी आहे ते येते. म्हणून काय, बुद्धिबळाच्या पटावर एकूण किती चौरस असतात? तर 204 एवढे जे आहे ते असतात. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. परंतु जे नवीन विद्यार्थी असतात ते अतिशय गोंधळून जातात की याचं उत्तर मे बी एवढे नसेल, एवढं असेल, इतके असेल. परंतु जर आपल्याला त्याचे सूत्र माहिती असतील, त्याचा आपल्याला सराव असेल, तर आपण याची उत्तरं देखील अतिशय कमी वेळेमध्ये सेकंदामध्ये काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न 9वा असा आहे. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? तर त्याच जे आहे वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर राष्ट्रीय विज्ञान दिन जो काही कोणत्या दिवशी साजरा करतात? राष्ट्रीय विज्ञान दिन सांगा बरं कोण्या तारखेला असतं? तर ते जे आहे राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतं, राईट. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? तर 21 जूनला असतो. म्हणजे की आपल्याला कोणत्या दिवशी काय असतं हे देखील माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला काय म्हणले? 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी आहे. योग दिन कोण्या दिवशी आहे? योग दिन आहे मंगळवारी, राईट. पुन्हा त्यानंतर असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन. मग आता राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याला सांगायचा आहे की राष्ट्रीय विज्ञान दिनला कोणता वार जो आहे तो येणारा असेल. मग याचा प्रश्न सोडवते वेळेस प्रथमतः जर आपल्याला त्यामध्ये वर्ष दिलं असेल तर ते वर्ष नेमकं काय आहे, लीप वर्ष आहे का नाही, हे आपल्याला पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. 2016 हे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष आहे का? तर 2016 हे लीप वर्ष आहे. कारण का 2016 4ने भाग जातो या ठिकाणी पहा. तर 4ने भाग जातो म्हणजेच काय, तर या ठिकाणी तो की लीप वर्ष आहे. मग लीप वर्ष असते वेळेस काय होतं, जे की फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढून येतो, जे की 29 दिवस एवढे जे आहे ते असतात. नियमित पाहिलं तर 28 दिवस असतात, परंतु लीप वर्ष आला की एक दिवस वाढतो. म्हणजे की 365 दिवसाचा जो वर्ष असतो आपला 366 दिवसाचा जो की बनतो. म्हणजे की एक दिवस त्या ठिकाणी वाढतो. मग पहा 28 फेब्रुवारी ते जे काही 21 जून पर्यंत आपल्याला दिवस मोजायचे आहेत. कारण का आपल्याला 28 सुरुवातीला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तो किती तारखेला असतो? 28 फेब्रुवारीला असतो, राईट. पुन्हा मग जे योग दिन असतो कधी असतो? तर 21 जूनला. म्हणजे काय, तर 28 पासूनचे जे काही दिवस आहेत पुढे आता 21 जून पर्यंत ते सगळे आपल्याला या ठिकाणी काउंट करायचे आहे. तर फेब्रुवारी मधला कोणता दिवस, किती दिवस उरले फेब्रुवारी मधला? फक्त एक दिवस उरतो. म्हणजे की 29 हा फक्त एक दिवस उरतो. त्यानंतर मार्च मधले किती दिवस उरतात? मार्च हा किती दिवसांचा महिना आहे? 31. एप्रिल किती दिवसाचा महिना आहे? 30. मे किती दिवसाचा महिना आहे? 31. जून किती दिवस मोजायचे? मग जूनचे फक्त 21 दिवस मोजायचे. ज्या तारखेपर्यंत आपल्याला दिलेलं आहे त्या तारखेपर्यंतचे दिवस आपल्याला या ठिकाणी जे फक्त मोजायचे असतात. मग शेवटी या सर्वांची बेरीज करून घ्यायचं. या सर्वांची बेरीज किती येते या ठिकाणी पहा. 1 31 त्यानंतर 30 पुन्हा 31 आणि 21 यांची बेरीज किती येते? जे की 114. म्हणजे की 114 दिवस या ठिकाणी जे आहे ते होणारे असतील. जे संपूर्ण दिवस आहेत बरं का, संपूर्ण दिवस 114 दिवस होणारे असतील. मग याचा आपल्याला जे आहे ऑड डेजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. ऑड डेजमध्ये कसं कन्वर्ट करतात? तर 114
ला आपण भाग कितीने द्यायचा आहे, जे की 7 असा द्या किंवा असा द्या. 7 का द्यायचा आहे, कारण का 7 दिवसांचा आठवडा असतो. म्हणजेच काय, त्यामधले आपला आठवडे काढायचे आहे. तर या ठिकाणी केलं तर किती येतात, जे की या ठिकाणी पहा 16 16 ते 144 होतात. म्हणून या ठिकाणी 16 जे आहे येणारं असेल, प्लस 114 आलेलं आहे, तर 16 आठवडे झालेले आहेत, राईट. पुन्हा बाकी किती उरतात, जे की 2 या ठिकाणी उरतात. म्हणजे की 2 दिवस अजून उरतात. 16 आठवडे प्लस 2 दिवस ही त्याची बाकी उरते. 2 दिवस म्हणजेच काय, या ठिकाणी पहा आपण 21 जूनवरून मागे 28 फेब्रुवारीकडे जात आहोत. म्हणून मंगळवारच्या जे काही मागे 2 दिवस जावे आपल्याला या ठिकाणी लागणारे असतील. म्हणजे मंगळवारच्या मागे जर आपण 2 दिवस गेलं तर पहा, मंगळवारच्या मागेचा 2 दिवस कोणता आहे, 2 दिवस मागे गेलं तर काय येतं, मंगळवार 2 मायनस 2 दिवस, तर काय उत्तर येणार असेल. मग याचं उत्तर काय होणार असेल, तर उत्तर होईल पर्याय नंबर जे की 3 रविवार हे जे आहे ते येणार असेल. म्हणजे की 2 दिवस कसं, मंगळवारचा 1 दिवस मागे गेला सोमवार, मग मंगळवारपासून 2 दिवस मागे गेलं तर जे की रविवार या ठिकाणी जे आहे याचं उत्तर जे की होणार असेल. तर असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते एक्झॅक्टली जे आहे ते विचारले जातात. तर पहा, प्रथमतः याच्यामध्ये काय लक्षात आपल्याला ठेवायचं आहे, प्रथमतः ज्या दिवसांपासून ज्या दिवसांपर्यंतचा आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो आधी काउंट करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्या दिवसांना काउंट करणं, पुन्हा त्यानंतर 7ने डिवाइड करायचं. 7ने का डिवाइड करायचं, कारण का आपल्याला 7 दिवसाचा आठवडा असतो म्हणून. त्यानंतर त्याच्यामधली जी बाकी उरलेली आहे त्या बाकीमध्ये जो काही अतिरिक्त विषम दिवस असतात ते जे उरलेले असतात ते आपल्याला या ठिकाणी दिवसांसोबत काउंट करायचं असतं. जर तुम्हाला कॅलेंडरवर स्पेशली एक व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण कॅलेंडरचा एक स्पेशली व्हिडिओ जो आहे जो की बनवून तुमच्यासाठी देऊ मित्रांनो. तर पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 10वा प्रश्न आहे पहा, आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्वेश्चन फॉर यू मधला, जे की तुम्हाला प्रश्न सोडण्यासाठी आपण देत आहोत. प्रश्न काय म्हणतो, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्याचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल. तर अंकिताच्या भावाचं वय जे आहे 2 वर्षानंतर किती होईल हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन पाहू शकता, 10 वर्ष, 14 वर्ष, 12 वर्ष आणि 16 वर्ष. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा तुम्ही सोडवला असाल तर याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. जर येत नसेल तर मित्रांनो मी याचं उत्तर 24 तासानंतर संपूर्ण मांडणीसोबत स्पष्टीकरणासोबत कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल. त्या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर जे आहे ते अभ्यासू शकता. परंतु तुम्ही तलाठी भरती किंवा इतर पदाची तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर येणं 100% गरजेचं आहे, कारण का हा एक PYQ प्रश्न आहे आणि तुम्हाला MPSC अशा प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारत असते. त्यामुळे तुम्ही अशा प्रश्नांची जास्तीत जास्त सराव करा, तयारी करा. 100% निकाल हा तुमच्या बाजूने असणारा असेल. आणि ज्या विद्यार्थ्या कोणालाही संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा, सर्व मिळवून घ्या. ज्यांना ऑनलाईन पद्धतीने हवा असेल त्यांनी ॲप डाउनलोड करून आपली संपूर्ण काही तयारीला लागा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.